तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मी चाललो गाय आणायला. 4 दिवस झालं तब्बल आपलं व्हिडिओ नाही तर आलेला. मी बी जरा कामात होतो, त्यामुळं व्हिडिओ काढायला काय जमलं नाही मला. आपल्याबरोबर नामा आणि मनी आपल्याबरोबर यायला लागले. ते आपण बारीक पाऊस येतोय, टिपका 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 टिपका. त्या अंगावर नको म्हणून छत्री घेतली मी. एक टिटवी इथं आहे, तिने मांजरांना बघितलं आणि तिने कालवा चालू केला. आता ह्या गाडीत खाली ये रे बाबा, ये बस, काय नाही अडचण, काय आम्ही म्हणत नाही तुला, बस शांत. ती महिनाचं फील. काय विषय काय नाही, फक्त जरा वेगळ्या कामात जरा मग्न होतो, त्याच्यामुळं कसं त्याच्यात लक्ष गेलं ना इकडं लक्ष लागत नाही. माणसाचं कसं आहे, माणसांना फिरावा लय आवडतं, म्हणजे शांतता आवडते. त्यात मी तर शांतता प्रिय माणूस आहे. मला जर जीवनात माझ्या थोडीशी चलबिचल झाली जरा तरी माझं मन असं थोडंसं अशांत होतं आणि मी एकाच कामाकडे लक्ष देतो. ते काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरीकडे माझं लक्ष लागत. काम पूर्ण काय केलं तेवढंच होईल. तिकडे पाळी घातली, कामं तशी लय शेतातली झाली, ती खाली बी पाळी घातली. पण परत पाऊस लागलाय आपल्याला वाऱ्याने. आता छत्री उलटी घेतली आपली. आता पाऊस बारीक चालू झालाय आणि बरं आहे, म्हणजे पिकाला पाणी द्यायची गरज लागत नाही. आज बरेच दिवस झाला आपण पिकांना पाणी दिलंच नाही. पाणी द्यायची गरज बी लागत नाही. मुंबईला मला वाटतं पाऊस चालू झालेला आहे. आज तारीख किती आहे? आज 30 असेल बहुतेक. आज 30 तारीख आहे. तर ही आजचा व्हिडिओ मी आजच सोडणार आहे. आणि जरा बरं वाटायला लागले मस्तपैकी. बगळं अजून आहे तर टिटवी अजून उडते. ते गायींपाशी बगळं जायचं, त्यांचं खाद्य शोधते. ते जवळ दिवस मावळत नाही त्यावर त्यांना घरट्याकडे जायची परवानगी नाही. ही दोघं मांजराच्या मागे कशी लागते टिटवी. या चला, येणार आहे का तुम्ही का तिथं थांबणार आहे? मनी तिथनं येत नाही पुढं. नामा येतो, नामा आला नामा बी आला. चल बाळा, आली का? बोलवल्यामुळं आली. मनीला ए म्हणे चल, म्हणे चल चल चल. आले दोघं आले. हा बगळ्यांपेक्षा मनी पांढरी शिपट दिसते. बगळ बी पांढरं शुभ्र असते. हा, शोपीस आहे मनी, म्हणजे आपली लागलं एक एक बगळा उडायला. हे बघा निघालं बगळ. हे बघा नॉन बी आला आपल्या बरोबर. हा हा हा, नजारा बघा आता. छत्री आपली उलटी होणी, दुसरं काय नाही. सगळ्याचं सगळं बगळ उडून गेलं. छत्री उलटी झाली की मग तारा सगळ्या घेऊन जाणार आहे. मंडळी आज होता गुरुवार, लवकर जेवण केलं, म्हणजे आत्ताच दिवस मावळाच्या आधी जेवण केलं मी. भूक लागली होती मला आणि हिला म्हटलं आता जेवण करूनच जाऊ गायींकडे, तर काय जायला नको. या आपल्या तुरी आहे त्या, कालच आम्ही मधनं पाळ घातली ह्या तुरीला, तण मारून टाकलं आणि तुरीच्या वळीचं जी तण आहे ती तसंच राहणार आहे. बुबडी वळायला लागली इकडे माझी. हवेत गारवा आहे जरा. जेवण केलं का नाही मला गार लागतं लगेच. कारण की आपला जी अग्नी आहे, जठर अग्नी, या अन्न पचवायला तयार झालेला असतो. सगळी ऊर्जा तिकडे लावलेली असते, त्याच्यामुळं थोडी थंड वाजते. ही एवढं एकच कारण आहे. तुला बी वाजायला लागली, ये मग छत्रीत. त्यांना आता काय करू, काय ना पाणी पाजू, वैरण टाकू, गाय मस्त पैकी रवंत करते. तिला
बरं वाटतंय. ह्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती लय जबरदस्त असते बरं का. वातावरणाशी लढा देण्याची ह्यांची जी ताकद आहे का त्या देशी जनावरांची. रगीवर रगी घ्यायचे पांघरून म्हणल्यावर नाही थंड वाजायची. रगीवर रगी ह्या वर्षी आता गेल्या वर्षी कसली थंड होती, जबरदस्त थंड होती नुसती. छत्री उलटी होईल तिची काळजी घ्यावी लागते. घ्यायला एक हातात धरावा लागतोय. म्हणजे नाम आले का महागच मुक्काम केला त्याने. मागल्या गावालाच मुक्काम केला. आपल्याला आलो म्हणली तशीच थांबली तिकडे. ती काय होतं ती आली का टिटवी नंतर पिक्चर सोडत नाही. अशा हिरव्यागार वनस्पती येते ते औषधी वनस्पती. जमल तिला सोडायला का माहिती सोडू. कोतवाल पक्षी, टिटवी पक्षी, बगळ, कावळं. नामा आला बाबा. पिवळी कुणाच तरी असलेली. नीट मी एकच हलव जरा ना उपस. हा घे दिला आता. नामा कोण ओरडतंय का मांजरावणी पक्षी. कोतवाला आहे काय. अगं मांजरासारखं ओरडतंय ती. म्हणलं मनी आली का काय आहे का. अगं इकडे काय लिंबाच्या फाटीवर आहे. कोतवालाच आहे काळा पक्षी, काळी चिमणी. त्याला हिला राहिले सोडायला. तूर आपली बऱ्यापैकी आली बरं का. ही 2 टप्प्यात पेरलेली तूर आहे. जी मोठी आहे सुरुवातीला पेरलेली ती चांगली मोठी झाली, पण ती लयच पातळ झाल्यामुळं आपण दुसरी पेरली ती आता बरी आहे. आता अशी काय झाले बऱ्याच लोकांनी आपल्याकडून तूरडाळ घेतली. बऱ्याच लोकांना तूरडाळ आपली आवडली. आता तूरडाळ बनवायचं तूरडाळ बनवायची किंमत कशी असते. तूरडाळ बनवताना त्याला एक विशिष्ट केमिकल लावावं लागतं. म्हणजे तेल, जुनी माणसं तेल लावायची आणि मग नंतर त्याला ही करायची, भरडायची, भिजवायची. जरा तेल लावून भिजवायची आणि मग त्याला भरडायची असं त्याचा नियम होता. पण मग काय झालं परत तेल ओरिजिनल कुणाला तरी मिळतंय का, मग त्याला लावायला लागले केमिकल. आणि ती केमिकल लावायला लागल्यापासून लोकांना पित्ताचा त्रास भयंकर वाढला. आणि आपण जे तेल खातोय ह्याच्यामध्ये सुद्धा ते केमिकल आहेच. त्याच्यामुळे लोकांना भयंकर पित्ताचा त्रास चालू झाला आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, ओरिजिनल प्युअर घाणीतलं तेल आणायचं. खोबऱ्याचं तेल, नारळाचं तेल आणि ते खायचं. बघा तुम्हाला पित्त तुमचं 100% कमी येणार. त्याच्यासोबत तुम्हाला औषधाची गरज पडली तर औषध पण घ्या. पण औषधं मेडिकलमधली नसावी, कारण की त्याने तुम्हाला रोज त्या गोळ्या खाऊन तुमच्या किडन्या खराब होणार. ही मात्र काळ्या दगडावरची रेग आहे बरं का. जमतंय का तुला काय घेऊ एक म्हातारे काय सोड इकडं दे इकडं. चल तर मंडळी चला त्यांना पाणी बघा. पाणी मला वाटतं ते पेते का नाही. ते पेजे असल्या मांबाळीत पाणी पिणार नाही. ते तिच्या पायात दावा अडकल समजे. सोड तिला सोड, मी घेतो. चल ग चिंगे. तिला महाग चालायला आवडतंय. फक्त पुढं चालायचं म्हणलं की तिच्या अंगावर काटा उभा राहतोय. मनी आली की म्हणे भीती का म्हणे. चल ग बाय, चल ग माझं विकरू. चलाय ना मा. ती गाय मारल. तिच्या पायात दावा अडकलं चिंगीच्या. दावा ओढून घे की जरा. मी शक्यतो आजच्या आज व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करतोय. आज 8 वाजेपर्यंत जरी आला, कारण की अपलोडिंगला ठेवावं लागतं. अपलोडिंग लवकर होत नाही, आपल्याकडे काय वायफाय नाही. हो चिंगी हे बा कसं अडकून घेतलं दाव.
चला. तर मंडळी गायींना हे बांधलं आता आणि कमळांना पाणी ओतलं आपल्या. तुम्हाला सांगतो बघा, मोठ्या मोठ्या कळ्या अशा निघायला. आता मिटल्या कळ्या ह्या ही नवीन निघाली. आणि इकडं आपण एक महिन्यापूर्वी लावलं होतं ना, तर बघा इथं पण ही कळी आली बघा. हे बघा कळी. आता ही 2 अजून एक म्हणजे उद्या किंवा मग परवा दिवशी इथं फुल तयार होणार, पहिलं फुल. आणि इतकं मस्त दिसतंय ना हे. आता पाऊस आहे म्हणून पानं अशी बाहेर आले त्याची. उन्हाळ्यात पानं अशी बाहेर येत नाही, ती पाण्यावरच राहते ती. मस्त दिसतंय है ना. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.